पुणे जिल्ह्यातील तुकोबरायाच्या छत्रपती शिवरायाच्या शंभूराजांच्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेल्या या पवित्र हवेली तालुक्यातील शिरूर तालुक्यातील भूमीमध्ये संपन्न होत असणारा हा एका वडिलांच्या प्रित्यर्थ आणि आईच्या प्रित्यर्थ नामयज्ञ सोहळा की ज्यांचं जीवनामध्ये तुमच्या आमच्यासाठी फार मोठं कर्तृत्व आहे, अशा कर्तृत्व संपन्न मायबापांचा हा विचार आहे आणि तो आदरांजलीच्या रूपानं आत्मचरित्राच्या रूपानं तुमच्या समोर मांडायचा आहे। अभंगाचा भावार्थ सांगितला। अभंगाच्या भावार्थाबरोबर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार, तो म्हणजे असा, या शितोळे परिवारातील कर्तृत्व संपन्न मायबाप, वसुंधरेची लेकरे, काळ्याईचा राजा, गुणांची खान, सद्गुणांची प्रेरणा, कष्टाचा आधारवड आणि निष्ठेचा कर्तृत्व संपन्न वटवृक्ष या कुटुंबातून उन्मळाला। त्यांची असणारी आठवण आणि त्या आठवणींच्या रूपानं ते स्मरण प्रातस्मरणीय कैलासवासी विठ्ठल नाना जयवंत शितोळे यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण आयुष्यभर खांद्याला खांदा लावून चंदनासारखं झिजणारी त्यांची धर्मपत्नी कैलासवासी भीमाबाई विठ्ठल शितोळे देशमुख यांचं ही स्मृती। दोघांचं साम्य सांगायचं झालं तर अतिशय प्रेमानं, कष्टानं, निष्ठेनं आणि जिद्दीनं हा परिवार मोठा करण्यासाठी प्रयत्न केला। त्यांचे चिरंजीव श्री दगडू विठ्ठल शितोळे देशमुख, मुलगी सौ विजया जगताप, विमल रमेश जगताप, उज्ज्वला जालिंदर निगडे, श्रीमती राणी सुरेश पायगुडे, पुतण्या कुंडलिक वसंत शितोळे, शिरूर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, पुतणी सौ संगीता शहाजी हरगडे, पुतणी अलका राजेंद्र शिंदे, लता दत्तात्रय डमाले, नंदा शिवाजी काळे, नातू संदीप अशोक शितोळे, राहुल अशोक शितोळे, सार्थक दगडू शितोळे, नात शिवानी दगडू शितोळे, वैष्णवी दगडू शितोळे असा असणारा शितोळे देशमुख परिवार। आमचे परमार्थ प्रेमी आदरणीय हरिभक्तपरायण जीवापाड माझ्यावरती प्रेम करणारे, कार्यक्रमच काय पण अनेक वर्षांपासून आमचा संपर्क असणारे आमचे तुकारामजी शितोळे असतील, या कुटुंबाचा आमचा ऋणानुबंध तसा बऱ्याच काळाचा। त्यात अभिजित निगडे असतील, या बाबांचे नातू, त्यांनी बोलवलं, चला आता सासरवाडीकडे आमंत्रण आहे। शितोळे ही सासरवाडी आमची बरं का, मग कोणत्या गावची असू द्या बरं का, तुमच्या परिवारातली शितोळे देशमुख हा परिवार एक ऐतिहासिक परिवार आहे। छत्रपती शिवरायांच्या काळापासूनचा एक शितोळे सरदार म्हणून सरदारकीचा हा परिवार, आणि याच परिवार बाबांनी फुलवण्याचं कार्य केलं, बाबांनी सांभाळण्याचं कार्य केलं, बाबांनी मोठं करण्याचं कार्य केलं, आणि त्यांचंच आज पुण्यस्मरण आहे। आणि त्या निमित्तानं आज माझ्या जीवनातला हा क्षण फार गोड आहे। परमार्थाचं वैभव ज्यांनी वाढवलं ते आजरीकर फड, ते भजनी मंडळ आज माझ्या साथीला आहे। पेटी मास्तर, विनिकरी बाबा, गोड असे सर्व टाळकरी वृंद, आमच्या भागाचं वैभव युवा कीर्तनकार गणेशजी महाराज असतील, युवा कीर्तनकार तुषारजी महाराज असतील, मृदंग सम्राट तालमने संजयजी महाराज असतील, पेटी मास्तर, वा सगळं गोड आहे हो, सगळं गोड आहे, फक्त तितका मी गोड पाहिजे होतो। मेले सुर मेरा तुम्हारा तो सूर्य बने हमारा, ताल से ताल मिला, तालाचं आणि स्वरांचं वैभव, गोड अशा गळ्यांचं वैभव माझ्यावर आहे। आठवण बाबांची, एवढा गोड परिवार उभा केला, सुंदर अशी पवित्र भूमी, या पुणे जिल्ह्याच्या वैभवशाली भूमीमध्ये काय कमी हो। शिक्षणाचं माहेरघर, वीरांचं माहेरघर, शुरांचं, निर्मात्यांचं, दिग्दर्शकांचं, संगीतकारांचं, भजन सम्राटांचं, जगाच्या मालकालाही जिथे येऊन राहावं वाटलं अशा ज्ञानोबा तुकोबाचा पुणे।
दास जन्म घेती देते हरीचे दास जन्म घेती राम जिथं हरीच्या दासांनी जन्म घ्यावा ती पवित्र भूमी. प्रत्येकाला इच्छा आहे पुण्याची, प्रत्येकाला इच्छा आहे जिल्ह्याची. अख्खं महाराष्ट्र या जिल्ह्यावर प्रेम करतो. एवढंच काय, गुन्हेगाराला सुद्धा वाटतं मला अटक करावं पुण्यात. सगळ्यांसाठी आवडतो जिल्हा. आमच्या नगरकड, लातूरकड तिकडं नाही पोरगी होय म्हणायची, लग्न जमू आपण पुण्यात. ही आवड आहे सगळ्यांची. आणि या पवित्र भूमीमध्ये बाबांनी अपार कष्ट केलं. नितांत श्रद्धेने या काळी आईची सेवा केली. अचानक 75, 80, 82 वर्षी अचानक जाणे. प्रत्येक जण अचानकच जातो. चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहा तुम चले गए. आज सगळ्यांच्या आठवणीत, आई म्हणून बाप म्हणून लेकीला आठवणीत, लेकरांना आठवणीत, नातवडांना आठवणीत, नातींना आठवणीत. त्या आठवणींना आज उजाळा द्यायचा. बहिणींना आठवणीत, भावांना आठवणीत, माहेरच्यांना आठवणीत, सासरच्यांना आठवणीत आज उजाळा द्यायचा असतो. आज 1 वर्ष पूर्ण झालं. पवित्र तिथीला बाबांचं जाणं झालं. दशमीला काय साम्य एकमेकाच्या प्रेमाची आजोड परिकल्पना आहे. आज ते प्रेम पती पत्नींमध्ये राहिलं नाही. हो, एकाच तारखेला दोघांचं विधी सगळं झालं. 13वा 10वा मृत्यू. काय तारखेचं साम्य बाबांचे. ही नितांत प्रेमाची प्रचिती. आयुष्यभर गरिबी असू नाही तर श्रीमंती असो, तुझ्या ओळचणीला बसून खाईल पण रुसून माहेराला नाही जायची. ही ताकद होती हो. अरे डोक्यात मारलेली काठीचं रक्त परवारावर सांडलं पण मायनं नाणं सोडलं नाही. हे निष्ठेचं नाणं त्या काळचं होतं. आणि म्हणून पवित्र असा महिना आहे. जयघोष टाळ मृदंगाचा आहे. सगळ्या जणांना त्या भगवंत नावाच्या बापाची आज आहे. आणि त्या क्षणाला आज बाबांचं जाणं आहे. माझ्या जीवीची आवडी आवडे, माझ्या जीवीची आवडी आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी. पंढरपुरा येईल पंढरपुरा, 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 पंढरपुरा नेहिलवडे पांडुरंगी मन रंगले, रंगले पांडुरंगी मन रंगले. पंढरपुरा पंढरपुरा नेहिलवडे पांडुरंगी मन रंगले. पांडुरंग मन रंगले. चला हो पंढरी जाऊ, चला हो
जीवा लागा पाहू. तो सुद्धा पुणे जिल्ह्यात डोळे निवतील कान, मनात ते समाधान. ते समाधान बाबांकडे होत. आजचा हा श्राद्धविधीचा सोहळा, समाधानी होती माणसं. म्हणून जुन्या जाणत्या माणसांच्या मैतील जावं, श्राद्धाला जावं. दुर्मिळ झाला आज, नैसर्गिक मरण दुर्मिळ झालं. हमला पिऊन आणि रोगर पिऊनच लय वर्ष श्राद्ध येतं आता. नैसर्गिक मरण दुर्मिळ आहे आज. समाधानाची मरण फार दुर्मिळ आहेत. समाधान होतो. भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभू नाम घेत जावे. या झोपडीत माझ्या बापाला कविता होती. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणा नसे हा बोजा या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. अरे बापाच्या काळात ह्या जागेवरती छपरा असतील. काळे आई कसत कसत कधी अंगाला कपडे चांगले लागले असतील का नसतील नाही सांगता येत. ह्या आठवणीत आई सौभाग्यवती गेली, पण आयुष्यभर 5-5 रंगाची दंडाची घातलेली लुगडी घातली असतील. मैती बरोबर 100 साड्या जडत येतो, त्याचं कोण पाहत. आयुष्यभर खस्ता खाणारी ही माणसं आहेत. म्हणून आपल्या आयुष्याचा फार मोठा अनमोल ठेवा आहे हो. हा अनमोल ठेवा आहे. तो हळूहळू हातातनं सुटत चालला. मायबाप ही अशी जुन्या जाणती पायजामेवाली धोत्रावाली एकदा माणसं फेटेवाली संपली ना, आम्हाला सांगणार शिकवणार आई ह्या जगात कोणी नाही राहिलं. कोण प्रेमानं सांगतो, कोण निष्ठेनं सांगतं. अरे प्रत्येक जण तुमचं वाटोळं करण्यासाठी आज बसलेलं आहे. 80% समाज CCTV कॅमेरे खाली. 80% कोण कोणाचं एडिट करून कुठं टाकून कोण कोणाला बदनाम करील नाही सांगता येत. क्षेत्र कोणतंही असो, दर्जा पूर्ण घसरला. राजकारण असो, समाजकारण असो, अध्यात्म असो, कोणाचा कोणाला विचार राहिला नाही हो. मग घसरलेला दर्जा प्रचंड वेगानं, म्हणून तुम्ही आम्ही महासत्तेकडं नाही, तो प्रचंड अशा अधोगतीकडं प्रवास करतो. आजचा काळ भीषण आणि भयानक काळ आहे. म्हणून मायबाप ज्या कृपेनं ज्या प्रेरणेनं जगले, ती प्रेरणा खरं अंतकरणात साठवण्याची गरज आहे. आणि म्हणून हा श्राद्धविधी विठ्ठल म्हणून गरज आहे. ह्या पवित्र भूमीमध्ये वडिलांनी खूप कष्ट केलं, आईंना खूप कष्ट केलं. त्याची आठवण ठेवणं मात्र फार गरजेचं आहे. पाठीमाग पिढी तशी निर्माण होणं फार गरजेचं आहे. आतमध्ये फेटा घालीत असताना शोकेश मध्ये लावलेले पारितोषिक पाहिले मी, ट्रॉफ्या पाहिल्या, त्याच्यावर नातींची नावं होती. समाधान वाटलं, आनंद वाटला. मागच्या पिढीला आज्ञान देणारे फार बाप आहेत, पण मागच्या पिढीला ज्ञान देणारे फार कमी. अहो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. फक्त घरच्यांवर गुराकलं नाही पाहिजेत. वाघिणीचं दूध. परमार्थ सुद्धा आज अज्ञानानं करण्याची गरज नाही. कोणाच्या माग पळायचं नाही हो. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. जगाचा मालक जाणायला शिका, कुठेही धावाधाव करू नका हो. म्हणून संतांनी कार्य केलं. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला, राज्यभार चाले ऐसा. समाजाची सेवा एक बाप म्हणून केली, म्हणून संत श्रेष्ठ. आणि कुटुंबाची सेवा देव म्हणून केली, म्हणून मायबाप श्रेष्ठ. विठ्ठल म्हणून मंगलता, दिव्यता आणि रम्यता हे मंदिराचे 3ही गुण कुटुंबात आणण्यासाठी जीवापाड प्रयत्न करतात मायबाप. म्हणून मायबापांचं वर्णन सगळीकडे हो. मायबापांना सगळ्या उपमा चालतात जगात. एवढंच निर्विवाद नाती तर 2. ज्याची उपमा कोणासाठी चालते, ज्याचा बाप जाईल त्याच्या गळ्यात पडून रडा, खांद्यावर हात टाकून म्हणा, देऊ नको दादा, मी तुझ्या बापासारखा आहे.
भिवू नको तायडे, मी तुझ्या आईसारखी. 2 नाती कुठेही लावता येतात, मग पुढची नाहीत कुठं लावता येत. बायको नाही, दीर बाकी कुठलीच नाही. आई बापापर्यंतची नाती कोणालाही हक्कानं जोडा, ती सांगता येतात नव्हे. जगाच्या मालकाला सुद्धा संतांनी मायबाप म्हणून हाक मारली, मायबाप म्हणून हाक मारली हो जगाच्या मालकाला. म्हणून मायबापाची उपमा अख्ख्या जगात चालते, पण अशा अख्ख्या जगात अजून उपमा नाही की जी मायबापाला परिपूर्ण चालन. जगात चालते मायबापाची उपमा. ये ग विठ्ठाबाई, माझे पंढरीचे आई, आई विमानी तुझ्या चरणीच्या गंगा. इतक्या सहित त्वा भायावे, माझ्या रंगने नाचावे. माझा रंग तुझे गोनी, मने ना मायाची जणी. मायबाप आहेत आणि म्हणून मायबापांचं कर्तृत्व फार मोठं राजा हो. ते तुम्हा आम्हाला कळावं म्हणून संत सायासनं सांगतात, सायासनं सांगतात. जगातलं एकमेव न्यायालय जे तुमच्या चुकांवर पांघरून घालतं, जे तुमच्या चुका सुद्धा माफ करतं. एवढंच काय, आपलं पोरग गुन्हेगार आहे तरी एखाद्या आई रस्त्यावर सुद्धा उतरते, माझं निर्दोष आहे हो. सगळ्या चुकांवर पांघरून घातलं म्हणून मायबाप श्रेष्ठ येत. बाकी उणीवा दोष सगळं जग काढतो. पाळण्यातल्या लेकरावर हक्क दाखवणारे सगळेत, पण कडीत लेकरावर कोण हक्क दाखवतो? पाळण्यातल्या लय. मग बायकोची आई येईल, नख माझ्यावर गेल्यात, बायकोचा बाप येईन, बघा डोकं तर माझ्यावर गेलंय, कुणी केस माझ्यावर गेलंय, कुणी बाळसं माझ्यावर गेलंय, कुणी डोळं माझ्यावर, कुणी पाय माझ्यावर. तेच वाईट वागू दे की म्हणतात मुडदा कोणावर गेलता कोणाच. विठ्ठल विठ्ठल दोष जगात कुणी स्वीकारित नाहीत, प्रत्येक जण प्रशंसा शोधतात, पण निर्दोष निष्कळंक व्यक्तिमत्व मायबापांचं. आणि ते तुकोबरायांना सुद्धा पटलं. ते तुकोबरायांना कळालं म्हणून कमी शब्दात जास्त प्रलब्धतेनं बाप मांडला असेल तर जगाच्या पाठीवर तुकोबरायांनी. बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करे जोडी लेकुराची ओढी, बाप करी 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 जोड लेकुराची मोडी, बाप करी जोड लेकुराची मोडी, बाप करी जोड लेकुराची मोडी. आपलं घर बांधी मला मोडी, आपलं घर बांधी मला मोडी, आपलं घर आपली करवंडी मला मोडी.
जरा टाळ्या वाजवा थोड्या. ऐसे संत जन ऐसे हरीचे दास ऐसा नाम घोष सांगा कुठे. काय करतो बाप, बाप करी जोडी लेकुराची ओढी कुठपर्यंत आपुली करवंटे वाळवणी. काय केलं तर इन्क्रिमेंट त्याचं सांगितलं. एकाएकी केला मिराशीचा धनी जीवनभर कमवलेली मालमत्ता काही क्षणात लेकरांच्या नावावर देऊन टाकली. नाही काय त्याच्यात घेतलं. आहे ही मालमत्ता लेकरांच्या नावावर दिली. लेकरांना बी आनंद, तलाट्याला तर आनंदी आनंद, दोघाला बी आनंद बर का. एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवणी बहार खांदी. कडावर वागवलं, खांद्यावर बहार सहन केला आणि आयुष्यभर मिळवलेली मालमत्ता काही क्षणात लेकरांच्या नावावर करून दिली आणि आयुष्यभर कष्टानं झिजलेला बाप अग्नीच्या स्वाधीन झाला. तर समाधानाचं जीवन ही माणसं जगली. पहिल्या वाटा वाकड्या होत्या पण माणसं सरळ होती. हो खरंच माणसं सरळ होती. आज वाटा सरळ झाल्या. PMGSY आला, समृद्धी आला, अष्टविनायक आला, सगळे राजमार्ग आले, माणसं वाकड्यात शिरली. बापाला पाणी पिया कधी कळशी मिळाली नाही. डेऱ्यात फुटक्या बाप पाणी प्याला, नसलं डेऱ्यात पाणी रानातल्या कोपीत तर गोडघ्याव बाप येऊन सरीत साचलेलं पाणी प्यालं. पण आयुष्यभर गोळी खायची गरज पडली नाही. बाप कधी जार झाला नाहीत. जारचं पाणी पिऊन लेकर आज जार आहेत का नाही जार. आयुष्यभर कधी काटवट नवी मिळाली नाही. 3-3 पिढ्या एकाच काटवटीत भाकरी केल्या. पण काटवटीतल्या भाकरीला फार महत्व होतं. काटवटीत केलेली भाकरी गोल फुगायची, कांदा मीठ मिरची कोशिंबीर टाकली ना. पुण्याच्या डॉमिनोज पिझ्झाच्या बापाला माझ्या आईनं केलेली भाकरी कधीच नाही ऐकली. आज भाकरी कुठं फुगते हो. आज भाकरी करणारी फुगते का, ती परातीत भाकरी करीत हो. काटवटीला कान होतं, दोन्ही पायाचं अंगठ बाहेर होतं. आज काटवटीला त्या परातीला कुठं कान आहेत, दोन्ही पायाचं अंगठ आत आहेत. रोज गडी माती खात्यात अंगठ्याची, हुसकरीत नाहीत. विठ्ठल सायास केला, अट्टहास केला, जीवाची पराकाष्ठा केली. माईबाप कारण बापाला माहिती होतं आंबा लावला पण आंब्याला मोहर येईल तितक्या कैऱ्या येणार नाहीत. काय वादळात पडतील, काय वावटळीत पडतील, काय फांद्या मोडतील. हाताला किती राहील हो, फार थोडं राहतं. म्हणून कर्म करणं आपल्या हातात आहे, कार्य करणं आपल्या हातात आहे. देणारा तो आहे. म्या बोलविता वेद बोले, म्या चालविता सूर्य जाणे, म्या हलविता प्राण हले, जो जगाते चालिता. द्यायचं त्याच्या हातात आहे रे, आपण जपायचं असतं. म्हणून बापाच्या माग इकायची नाही तर बापाच्या माग टिकवायची असती. लय गड्यांनी आईनं लेपाटी शिवलेली आणि बापाने साल घालून कमावलेली जमीन 2.5 फुटी पोल लावून दौंड रोडची काय काढली व बड्याच लेकरांनी काय काढली. म्हणून बापाच्या माग टिकवायला शिका, संतांच्या माग टिकवायला शिका. संतांनी आजपर्यंत मराठी टिकवली. तुम्ही हिंदीचा पगडा नका त्याच्यावर घालू. आज मराठी कंपल्सरी करा, हिंदी काय कंपल्सरी करता. माझे मराठीची बोल कौतुकी, अमृताचे नि पैजा जिंके. 56 भाषेचा केला सी गौरव. 56 भाषेचा माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी गौरव केला. पण विचारात आणली, प्रकाशनात आणली आणि लेखनीत आणली ती मराठी भाषा. म्हणून आज हिंदीचं गोडवं गाऊ नका. आज मराठी खरं वाचवा आणि मराठा खरं वाचवा. विठ्ठल का ती टिकवली. दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती. मी मराठी वाचवायला शिकव. वाचवा. बापानं आजपर्यंत वाचवली, टिकवा. म्हणून माता आणि मातृभूमी ज्याला टिकवायचं कळालं त्याला परमार्थ कळाला. माती टिकवा, माती पुन्हा नाही. माता टिकवा, आई पुन्हा नाही. आणि मातृभूमी टिकवा. अरे विश्वभर नाही आबिर बुक्का मिळाला तर खाली वाकून मातीतली 4 बोट मातीची घ्यान कपाळाला लावा. वंदे मातरम सुजलम सुफलम मलयज शीतलम शस्य श्यामलम मातरम शुभ्रजोचनम पुलकित यामिनी पुल्लकुस्मित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भासिनी. तिला टिकवा
आणि देश टिकवण्याचं काम सायासानं या वै बापानं केलं म्हणून अभिमानानं म्हणावं वाटतं अभंगाच्या पहिल्या चरणात याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, गोड व्हावा शेवटाचा दिस गोड व्हावा शेवटाचा दिवस गोड व्हावा शेवटाचा दिस गोड व्हावा पावलो विसावा याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटीचा दिस गोड व्हावा तो क्षण गोड व्हावा तो गोड करा सगळ्यांसाठी झिजणारी माणसं स्वतःच शेवट गोड करून गेली चंदनासारखी झिजली चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही ही कोणी अंगी स्वतःच्या नाही अंगाला काय लावून घेतलं माऊली सांगतात अशीच लोक पाहिजेत की स्वतःच्या अंगाला नाहीत लावून घेत काय काय माणसांना लय स्वतःच्या अंगावर घ्यायची सव सप्त्यात जर चुकून पत्रिकेत नाव नाही टाकता आलं थेट काल्याच्या 5व्या पंक्तीला मध्ये आधी माणूसच नाही अजिबात लय नावा गावाचं याडवं लय नावाचं याड तू खूप बरं आहे सांगतात सांडुनिया सर्व लौकिकाची लाज आळवावा यदुराज सर्व भावे पाहुनिया झाडावर बाडोनी पाला खाऊनी विठ्ठला आळवावे नावाची नाही अपेक्षा कधी अंगाला नाव नाही चिटकून दिलं बापानं आमच्या लेकरांचं लय चांगलं माझ्या लेकराला लय मान आहे माझ्या लेकराचं गावात लय वजन आहे कायम अपेक्षा बापाला असते आपली ओळख लेकरांच्या नावानं व्हावी आपल्या नावानं लेकरांची नाही ओळख व्हावी काय निरपेक्ष भावना आहे माऊली सांगतात पडीचं सुद्धा तसंच आहे पडी किती पडते हो सगळ्याला माहिती आता पडीचा अनुभव कुणाला नाही असं नाही की हो ह्या सगळ्या माता भगिनी रोज पळी वापरतेत ना तरी दरवी जैशी निघून या रानारसी परी रस स्वादासी नेनसी काही काय करते पळी पळी आमटीत चालते पिठल्यात चालते भाटात चालते दाल तडक्यात चालते काजू करीत चालते पनीर टिक्का मसाल्यात चालते मंगळवारची शुक्रवारची तर बिचारी पुणे जिल्ह्यात किती पळी पडते हो रविवारची सुद्धा पडते काय काय पुणेवाली आमच्या भिगवनात कशाला येते त्यांचं त्यांना काय काय प्रसिद्ध ठिकाण झाले वा ती पळी अजिबात तिच्या जीवाला दम नाही भातातनं पिठल्यातनं वांग्यातनं आमटीत पण पळीला जर कुणी विचारलं बाई कशी चव होती ग वांग्याची म्हणली मला काय माहिती मावशीनं परातलं
पाहुण्यांना जीव घातलं, एकाच पाण्यानं धुतलं की निर्मळ झाले मी. ती जशी अंतकरणाला काही चिटकू देत नाही, मायबापाचं तसंच आहे. अख्खा आयुष्य कर्तृत्व करते आई, अख्खा आयुष्य कर्तृत्व करते. अरे तिचं अख्खा आयुष्य गेलं र भावाच्या माहेरचं गुणगान करण्यात, अख्खा आयुष्य गेलं तिचं नवऱ्याच्या नावाचं गुणगान करण्यात, अख्खा आयुष्य गेलं काय काय पोरं बोलली नाहीत. अख्खा आयुष्य आईनं जात्यावर व्हाव्या गायल्या. नेनता गुराखी माळावरी झोपी गेला, गायत्या कपिलीन बंधू माझा जागा केला. वाट चार वाट सरा काय बघतो खेड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. आयुष्यभर जपलं, शेजाऱ्याच्या चहा पिऊन आली पण भाऊजाईनं कधी आला म्हणून विचारलं नाही हो. पण जपणं हे जसं मायबापाचं कार्य आहे, जपणं तसं संतांचं कार्य आहे. म्हणून तो क्षण गोड करेपर्यंत संतांनी भगवंताची वाट पाहिली. शेवटचा दिस गोड व्हावा, ते गोडपण करण्यासाठी संसारात जशी आयुष्यभर कष्टाला उभारी दिली, तेच गोडपण स्वीकारलं. मायबाप तुमच्या हातातलं नाही रे, सगळ्यालाच एक दिवस जायचंय. मग मायबापाच्या माग काय टिकवायचं, तर मायबापाच्या माग प्रतिमा सुद्धा टिकवावं लागते. आपल्या बापाची आईची प्रतिमा कोणी खराब नाही केली पाहिजे, नाही केली पाहिजे. शेवटी माशी पंख पाकडण्याच्या अगोदर प्राण जातो. जैसे प्राण कसं जातो, तर माशीने पंख पाकडण्याच्या अगोदर तो प्राण जातो. म्हणून तुमचं आमचं जीवन खऱ्या अर्थानं माशीसारखं आहे हो, खऱ्या अर्थानं माशी. जशी संगत लाभन तसं तसं तुमचं जीवन आकार घेतं. मग तुमच्या जीवनाला संगत चांगल्याची लागली, जीवन चांगलं होईल. अरे माशीचंच उदाहरण घेतलं तर माशी गटारीत बसली तर काय तिची किंमत आहे, माशी घाणीवर बसली तर काय तिची किंमत आहे, माशी लाकडाच्या वखारीवर जर बसली तर किती किलो वजन जाईल व असं. लाकडं ऐकणारच नाही काय फरक. माशी किराणा दुकानात गुळाच्या डेपीवर बसली किती ग्रॅम गुळ जाईल. पण तीच माशी चंदू काका सराफ अँड सन्स, कोठारी गोल्ड, ज्योतिचंद भाईचंद सराफ यांच्या सोन्याच्या मापावर जसली तर मातीची आज मी तिला किंमत त्या माशीची 32 ते 33 हजार होऊ शकते. म्हणून तुमची प्रतिमा कोणाबरोबर बसलाय त्याच्यावर अवलंबून आहे. विठ्ठल आमची प्रतिमा यांच्यावर अवलंबून आहे बरं का. कीर्तनकाराची किंमत माझ्या तरी दृष्टीनं शून्य आहे, त्याची एवढी किंमत नसती. त्याची किंमत वाढवली माग चालणाऱ्यांनी. करोनी उचित प्रेम खाली हृदयात, आलो दान मागायाची, आलो दान मागायाची, आलो दान मागायाची, आलो दान मागायाची, आलो दान मागाया, आलो दान मागाया, आलो दान मागाया, आलो दान मागाया. करोनी बुद्धीत प्रेम घाली हृदयात, प्रेम घाल हृदयात. दान मागायाची, आलो दान मागायाची, दान मागायाची, आलो दान मागायाची. ओ दान मागाया, आलो दान मागाया, ओ दान मागायाची, आलो दान मागाया, दान मागायाची. नदरी विदास माझी पूर्वाभ्यास, ऐका ऐका नारायणा माझी परिसा विज्ञापना. अरे सगळं संतांनी शिकवलं रे. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा गोर वाहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. उपदेश केला तुम्हाला मायबाप, उपयोग नाही होणार. कुठल्याही गोष्टीमध्ये रमून राहू नका. सत्कार नाही केला, फेटा बोलायला नाही बोलवायला, सत्काराला बोलवलं स्टेजवर तर राग येतो. काय काय लावू राग येतो. पण मला तरी वाटतं आहेराच्या लोगड्याचा आणि सत्काराच्या फेट्याचा अजून तरी उपयोग झाला नाही. त्यातली त्यात एका महाराजाची शालीचं बी धरून चला. महाराजाची शाल, आहेराचं लुगडं आणि सत्काराचा फेटा या तिन्हीचाही उपयोग नाही. शाल महाराजांना दिली, डोक्यावर घ्यायला गेलं तर पाय उघड, पायावर टाकली तर पट उघड. काय त्याचा वाप बघरच काय हो सांगा तुम्ही. दिंडील नेता पांघरायने हो तर एवढी काय करायचंच काय हो. आहेराला दिलेलं लुगडं 9-9, 10-10 वर्ष हिंडत माझा रुकवत उचलताना लुगडं दिलं.
मी म्हणलं आहे अगं चांगलं दे की का म्हणले गप तू बावळाटे लागला लगेच सासरवाडीची बाजू घ्यायला 51 रुपयाचं लुगडं दिलं 16 वेळेला येताना तीच घेऊन आली परत बाळा तिड्याला जाताना तीच आमच्या घरची घेऊन गेली आणि परत पोर बघा येताना त्यांनी बी तीच न्या इकडं आणलं मिवणी गडंगण खायला आली तिला आम्ही तीच घातलं आणि आमची बहीण तिकडं पोर बघायला गेली तिला तेच नेसावलं 7 वर्ष हिंडत होतं शेवटी द्राक्षवाला एक जण आला आणि म्हणला बागल लावाय साड्या आहेत का आणि मग बागल लावायला ती साडी 7 वर्षांनी दिली विठ्ठल नाही त्याचा वापर व आमदारा खासदारांना सरपंचांना महाराज लोकांना सत्कारासाठी स्टेजवर बोलवलं फेटा घातला 5व्या मंगलाष्टकेला अख्ख्या कार्यालयात फेट त्यातलाच एक फेटा पोरं गाडी गाडी खेळतात त्यातल्याच काय फेट्यावर बारकाले लेकरशी करतात आई त्यानंच पुसते आणि काय काय त्यातलं फेट आचारी कडे खाली घ्यायला घेतो तुमच्या पैशाची काय आई बापानं किंमत जाणली किंमत ठेवली म्हणून वाताहात करून घेऊ नका उठा की जी माय बाप कैसे लागली झोप रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा तुमच्या नगरीचा नाही भरवसा भरवसा जाणला माझ्या मायबापांनी माहित होतं त्यांना हे आपल्या हातातनं एक दिवस जाणार आहे म्हणून कर्तृत्व करून घेतलं त्यांनी हे आपल्या हातातनं जाणार आहे कोणाला हे का वाचवता येईन का कोणाला हे का थांबवता येईन का एक मावशी होती एकत्र तर अजिबातच तिला राहू वाटाना सारखी नवऱ्याला मागायची निघावायला 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 तुम्हाला सांगते वेगळे निघा वेगळं निघून संसार बघा संसार करिता शिनले बहु नवरा विकून आणले गहू गव्हाच्या दिवशी जेवली मावशी मजला वेडी म्हणता कशी व्हायला निघा तुम्हाला का कशाच्या जेवण निघायची पोरं बारकाली बारकाली आपलं घर एकत्र आहे म्हणून गावातली 4 घरं व्हायला निघायची थांबल्यात नको निघाय ती म्हणली अजिबात जमणार नाही मी रानात कामच करणार नाही तशी तुम्हाला काय माहिती मी उगमन व्हायला निघा म्हणते का मी लय राखून ठेवलंय एवढंच वाक्य बोलली ते का व्हायला निघायचंय तर मी लय राखून ठेवलंय तिच्या एका शब्दावर नवरा व्हायला निघला 27 गाळ्यांची वखर दोघाच नवरा बायकोनी कांदा काटून भरली गडीच नाही आणि बाई बी नाही म्हणला का इतकं कष्ट दोघांनीच केलं बाईना लावून दिली कामाला ना गडी लावून दिला राखून तरी काय ठेवलं होतं ती म्हणली मी आता पुतवर अंग राखून ठेवलं होतं अरे हे का राखून ठेवायची वस्तू आहे का देह जाईल देह जाईल जाईल देह जाईल जाईल देह जाईल जाईल देह जाईल 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 देह जाईल जाईल देह जाईल 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 यती कळब गाईल यती कळब गाईल यती कळब गाईल याती कळब गाईल यती कळब गाईल याती कळब गाईल जाती कालवा खाईल जाती कालवा खाईल जाती कालवा खाईल जाती काळबा देह जाईल जाईल त्यासी काळवा खाईल करेन मुदसी दगडा दगडा म्हणून सार्थक करून घेतलं संतांनी म्हणून निश्चिंतता वाटली अभंगाच्या दुसऱ्या चरणात आतानी दिंडीने पावला विधावा आतानी दिंडीने पावला विधावा आतानी दिंडीने पावला विधावा आतानी दिंडीने पावला विधावा आता
चिंतीने पावलो विसावा हाताने चिंतीने पावलो विसावा हाताने चिंते आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची. आता विसावा पावलो विसावा संभाळा उत्तरी. आता विसावा पावलं हे विसाव्याचे क्षण आहेत. म्हणून जिवंतपणे नाही मिळत, गेल्यावर माणसं विसावा देतात. पदरात बांधलेलं गहू ज्वारी विसाव्याच्या ठिकाणं सोडतेत. बाई आयुष्यभर कष्ट केलं का, जात्याच्या मुखी घालिते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठल काही नाही होणे. आयुष्यभर कष्ट केलं विसाव्याच्या ठिकाणी ठेवतात. नाही तर नाही हो विसावा. आयुष्यभर माणसाला विसावा नाही. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. कोण सुखी हो, कोणी नाही सुखी, कोणी नाही सुखी. कोरोनाच्या काळात हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली, ताटातूट झाली हो. कितीतरी नवरा बायकोंचं वर्ष श्राद्ध एकाच दिवशी केलं मी. कितीतरी मायबापांचं, कितीतरी बाप लेकांची वर्ष श्राद्ध. नाही विसावा पावलं. धाव या विषयाची निश्चिंत झाले आज मायबाप. विसावा पावले हो, विसावा पावले आज. ऐकाव विसावा, ऐका निश्चिंतता. आजच्या युगात कोण समाधानी आहे का? आईबाप छपराच्या घरात राहून समाधानी होतं. आज 51 तोळं सोनं द्या, समाधानी नाहीत, नाहीच समाधानी. अरे किती सासरवाशीला छळावं लागत हो, किती छळावं लागतं. फॉर्च्युनर गाडी दिली, नाही समाधान. 7.5 किलो चांदीची भांडी दिली हो, नाही समाधान. मी सुद्धा एका लेकीचा बाप आहे हो, नाही समाधान. अरे आयुष्यभर झिजली रे ते, आयुष्यभर झिजली. नांदायला आल्यानंतर रात्रीच्या 10 वाजता भांड्याचा मोठा पाळा होता, तिनं घासला. सासून खिडकीतून बघितलं, काय पोरगी छान भांडी घासती, चांगली सून मिळाली. सुनाचं गुणगान करा, सासूचं जीवन आनंदी जाईल हो. अरे येती जातीला पोरगी आली तर 1.5 लाख बाप हातात देत होता रे. सोन्यासारखं लेकरू काळाच्या पडद्या आड लावलं काही नराधमांनी. आयुष्यभर भांडी घासली तर सासू आतून म्हणायची लय भांडी गोड घासती. पण आंदन दिलेली भांडीन बापाचं नाव दिसलं की पोरीनं घासणी खाली ठेवायची आणि हातात पदर घ्यायची. पदरानं ती भांड पुसायची, त्या पदरानं बापाचं नाव पुसायची. सासून आतमध्ये आल्यावर विचारलं, पोरी भांडी लय गोड घासली पण पदरानं काय ग पुसत होती? म्हणली आत्या भांड्यावर माझ्या बापाचं नाव होतं. मीराबाईला आंदन, सखूबाईला आंदन, सारिकाबाईला आंदन. मी अख्ख्या भांड्याला राख लावीन पण माझ्या बापाच्या नावाला नाही राख लागू द्यायची हो, नाही राख लागू द्यायची. अरे गाया गुरं इकून लेकर शाळेमध्ये घातली, आयफोन दिलं 1.5 लाख रुपयाचं. म्हणून सांगायचं येतो, शिक्षणानं घराचं कल्याण करावं, घरावर हावळा भाजायचा नसतो. 12वी नापास झालेली पोरगी आई बरोबर कांदा काटते
आणि 14वी सायन्सची पोरगी तिकडूनच लग्न करून येते. 15 दिवसानं बाप केस माग घेतो तर आयुष्यभर गळ्याला बिलगणारी पोरगी आज पोलिसाकडे तोंड करून उभा राहते, पण बापाकडे पाठण करते. हो, बापाकडे पाठण करते. निश्चिंतता शिका. हे निश्चिंत मायबाप होते, त्यांना दिलेला संस्कार येतो ते नाहीत कधी मातीमोल होऊ द्यायचं. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या, धावत बसू नका. विषय ओढी बोलले जीव, कोण करेल याची की. उलट माग जग म्हणलं पाहिजे बाबा बाप काय गोड बोलत होता अख्ख्या गावाबरोबर. नाव्हीमध्ये बाप चौकात थांबला तर टाप नाही कोणाची अपशब्द बोलायची. जैसे साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मुख्य अमृताची वाणी, देहदेवाचे कारणी, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. म्हणून गंगेच्या पाण्यासारखं चित्त जसं मायबापानं ठेवलं आणि आयुष्यभर भगवंताचं नामचिंतन घेतलं, मला वाटतं तेच तुम्ही मोठ्या प्रेमानं घ्या बरं का.